जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण न्यू कन्सेप्ट व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला प्रत्येकाने लाईक करा. जर आपल्या चॅनलवर नसेल तर ते चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर आता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो, जस्ट आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेल्या प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला बीट बुकमार्क प्रीसेट आणि एक शिके पेट प्रीसेट असे दोन प्रीसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रीसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला सॉन्ग प्लस इथं एक PNG इमोजीची ॲड करून दिलेले आहे आणि प्लस इथं लिरिक्स व्हिडिओ. मित्रांनो, लिरिक्स व्हिडिओचे मी डायरेक्ट का ॲड करून दिलेलं आहे, त्याची इफेक्ट जरा हार्ड आहेत. मी डायरेक्ट त्यासाठी तुम्हाला मी व्हिडिओ ऑलरेडी ॲड करून दिलेला आहे. होऊ शकता मी सगळं काही लिरिक्स टाईप मी ॲड करून दिलेलं आहे. काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. जस्ट व्हिडिओवर क्लिक करून याला साऊंड पहिला म्यूट आहे का बघा. जस्ट स्टार्टिंग लोन प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथं तुम्ही तुमचे देखील फोटो यूज करू शकता. जस्ट फोटो क्लिक करून फोटोला 6.1 पर्यंत वाढवायचं आहे. याला थ्रीवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे. बघू शकता याला फोटो लॉंग प्रेस करून सिम्पली सॉन्गच्या वरती घ्या. 6.1 पासून एक बिटला एक इमेज ॲड करून थ्रीवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे. तसं मित्रांनो, एक बिटला एक इमेज ॲड करून एक बिटला एक इमेज ॲड करत जायचं आहे. अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि थ्रेडवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायला विसरायचं नाही मित्रांनो. बघू शकता आम्ही पटकन इमेज ॲड करून घेतलेली आहेत. बघू शकता. जस्ट मित्रांनो काय करायचं आहे, 6.1 पाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करायचा आहे. शेपला पूर्णपणे लास्टला घ्या. ह्याला थ्रेडवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. कलर अँड फिल्ममध्ये जाऊन इथं ग्रेडियंट सिलेक्ट करून ब्लॅक खाली व्हाईटवरती होऊ शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली व्हाईटवरती क्लिक करून इथं पूर्णपणे ट्रान्सपरंट करा. जस्ट मी इथे तुम्हाला इमोजीची लेअरची PNG दिलेली आहे. ती लॉंग प्रेस करून सिम्पली अशी वर घ्या. बघू शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. तर सिम्पली मित्रांनो काय करायचं, सिम्पली स्टार्टिंगला जायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करायचा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्यायला थ्रेडवरती क्लिक करून फिल स्ट्रेन टू फिल कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक एनिमेट करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. इथं कलर अँड फिल्ममध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून इथे एक बॉर्डर क्रिएट होऊन जाईल. जस्ट मित्रांनो आता काय करायचं आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. सगळ्यात पहिला आपण आता व्हिडिओ इफेक्ट पेस्ट करून नंतर व्हिडिओवर तुम्हाला सेटिंग सांगतो. सिम्पली बॅक यायचं आहे. शिगे पेट प्रेसमधला एक नंबरचा बीट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसला आल्याच नंतर जस्ट जो आपण व्हिडिओच्या म्हणजे सॉन्गच्या वरती आणि व्हिडिओच्या खाली जो मध्ये इमेज ॲड केलेला आहे ते इमेज हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. सिम्पली बॅक यायचं आहे. शिगे पेट प्रेसमधला मित्रांनो आता काय तर 2 नंबरच्या बीट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसला आल्याच्या नंतर होऊ शकतं आता काय करायचं आहे, इथनं पुढं मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ बघा. पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. दुसरा सोडायचा आहे. तिसऱ्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. चौथा सोडून होऊ शकता पहिला दुसऱ्याला सोडायचा आहे. तिसरा चौथा सोडून पाचव्याला होऊ शकता म्हणजे एखाद्याला इमेज ॲड म्हणजे इफेक्ट पेस्ट करायचे एखाद्या इमेजला. बॅक येऊन सगळ्यात लास्टच्या बीट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर होऊ शकता तिसरा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसला आता मित्रांनो आता आपण एखादी केले जेवढे काय आता इमेजमध्ये राहिलेले आहेत म्हणजे दुसरा 2 नंबरला हा इफेक्ट पेस्ट करा. नंतर 4 नंतर 6 बघू शकता 3च इमेज आहेत व्हिडिओमध्ये टोटल. अशा मित्रांनो तिन्हीला देखील हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता इफेक्ट व्यवस्थित पेस्ट करा. सिम्पली मित्रांनो आता काय करायचं आहे, इथं ऑलरेडी मी इथं इफेक्ट सेट करून दिलेला आहे. जस्ट मित्रांनो जर तुम्हाला इथं ब्लॅक स्क्रीन दिसत असेल व्हिडिओवरती क्लिक करा. याला साऊंड पहिला म्यूट करा. ह्याला ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जायचं आहे आणि जस्ट इथं नॉर्मल असेल सगळ्यात तुम्हाला पहिला अशा प्रकारे व्हिडिओ देईल. मी दिलेला आहे म्हणजे प्रेसेटमध्ये. जस्ट व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. साऊंड म्यूट करा. जस्ट ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जावा. इथं लाईटन 2 नंबरला लाईटनवरती क्लिक करा आणि 1 नंबरला स्क्रीन ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला इथं व्यवस्थितरित्या अशी तुम्हाला लिरिक्स म्हणजे
व्हिडिओ असा पूर्णपणे दिसून जातील. लिरिक्स मी आपोआप सगळं व्हिडिओ सेट करून दिलेले आहेत. ज्येष्ठ मित्रांनो, व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. एक वेळी सगळं चेक करा. ज्येष्ठ मित्रांनो, कोपऱ्यात शेअरचं ऑप्शन बघू शकता. आपण सगळं व्यवस्थित इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. ज्येष्ठ कोपऱ्यात शेअरचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. व्हिडिओची रिलेशन 10 पिक्सल किंवा 720 पण तुम्ही एक्सपोर्ट हा व्हिडिओ करू शकता. खाली क्वालिटी मित्रांनो पूर्णपणे हाय घ्या. ज्येष्ठ एक्सपोर्ट नावाचं खाली बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा आहे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा. जर आपल्या चॅनलवर नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत चॅनलचे बाकीचे पत्र आणि एडिटिंग शिकवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.